पाताळी नमिला पाताळे नमिला पाताळे नमिला हो नमिला जगदंबा हो नमिला प्रथमा नमिला प्रथमा नमिला प्रथमा उतारेचा गणादेव पुरावे शियाला पुरावे शियाला पुरावे शियाला पुरावे शिवून जाणे जळ हो मंडला जळ हो मंडला जळ हो मंडला जळ हो मंडला रंग हो भरला रंग हो भरला रंग हो भरला रंग हो भरला कनिगा हो गडानो भिगा हो गडानो भिगा हो गडानो हे शिव पार्वती गजानना तुम्ही रंगणी नाचत यावे हे शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे हो शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे हो शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे हो शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे हो शिव पार्वती गजानना रंगणी नाचत यावे शिव पार्वती गजानना
माझ्या वळके गावाची ग्रामदेवता आई वाघजाई माता हिचे प्रथम आपण सर्व मिळून स्मरण करूया. आपण तिचे स्मरण गीत गाऊया. प्रारंभी तुझे गुण गातो, तुझ्या चरणासी सदा लीन होतो. शुभ प्रारंभी तुझे नाम घेतो. छंद लागो मना माझी वंदना, छंद लागो मना माझी वंदना. आई गुण तुझे गातो सभारंगणा, तू काळजातही बसली माझी वाघ जाईना. तू काळजातही बसली माझी वाघ जाईना.
वळके गावाची शान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान. हे सह्याद्रीच्या या कुशीत बसले, सह्याद्रीच्या या कुशीत बसले, माझी वळके गाव हे छान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान, माझ्या वळके गावाची शान, माझा श्रीकृष्ण हा भगवान. सह्याद्रीच्या या कुशीत बसले. सविनय सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य शिवभक्त परशुराम. शिवभक्त परशुराम अर्थात कथा एक दंताची, कथा एक दंताची, कथा एक दंताची. मैकावती नगरीचा राजा मी शस्त्रार्जुन स्वामी दत्तात्रयाच्या कृपेने सहस्त्रभुजा प्राप्त करून घेतल्या आणि त्यामुळे माझ्या शक्तीचा सामना कोणी करू शकत नाही. मी मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. नारायण 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 प्रथम पूजेचा मान गणराया, प्रथम पूजेचा मान गणराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया. प्रथम पूजेचा मान गणराया, प्रथम पूजेचा मान गणराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया. प्रथम पूजेचा मान गणराया,
मैकावती नगरीमध्ये आलो. जर आलोच आहे तर त्या राजा सहस्त्रार्जुनाची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण 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 नारायण. मैकावती नरेश, राजा सहस्त्रार्जुन, त्या राजा सहस्त्रार्जुनाच्या चरणी त्या मुनिवर्यांचे कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. यावे नारद मुनी, या मैकावती नगरीत आपले स्वागत आहे. नारायण नारायण. राजन, स्वामी दत्तात्रेयांच्या कृपेने आपणास अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले. आपणास सहस्रभुजा प्राप्त झाल्या. या अर्जुनाचा सहस्त्रार्जुन झाला. नारायण नारायण. नारद मुनी, या पृथ्वी तलावर माझ्या इतका बलवान व शक्तिशाली कोणीच वीर नाही. नारायण नारायण. अरे राजन, वेळा भ्रम आहे तुझा भ्रम. तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, तुझ्यापेक्षा शक्तिशाली या समयी या भूतलावरती अजून एक योद्धा आहे. नारायण नाही नारायण. नारद मुनी, नाही. या पृथ्वी तलावर माझ्या इतका श्रेष्ठ योद्धा असणे कदापि शक्य नाही. नारायण नारायण. राजन सांगतोय, जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम या समयी या प्रसंगी तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, तुझ्यापेक्षा बलवान आहे. नारायण नारायण. नारद मुनी, ज्यावेळेस जमदग्नीच्या आश्रमातून त्याची कामधेनू चोरून नेली, त्यावेळेस कुठे गेला होता त्याचा पुरुषार्थ. नारायण नारायण. बरं राजा सहस्त्रार्जुना, येतो मी. नारायण नारायण नारायण. अरे रेणुकेच्या पोरा, आता हे म्हणे माझा राजा तुला सुद्धा नारायण करून टाकतो. शस्त्रार्जुन, मी आश्रमात नसताना तू आमच्या कामधेनू चोरल्यास, शिवाय माझ्या माता पित्यांचा वध केलास आणि या सुडाचा बदला घेण्यासाठी तुझ्या समोर तुझा काळ म्हणून उभा आहे. शस्त्रार्जुन, परशुरामा, ज्यावेळेस तुझ्या बापावर 21 वेळा वार केले आणि त्याला सुद्धा तडपडून ठार केला, आज तुला सुद्धा तसाच ठार करणार आहे. तरच नावाचा शस्त्रार्जुन. शस्त्रार्जुन, मग वेळ कशाला? स्वीकार रणांगण. परशुरामा, अंगात हिंमत असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. काही हरकत नाही. शस्त्रार्जुन, परशुरामा,
रेणुकेचा पुत्र परशुरामी 21 वेळा क्षत्रिय धर्माचा नाश करणारा परशुरामी नाही कोणी आव्हान देणारा माझ्या आधी परशु या सृष्टीचा भगवान मी शास्त्र भाऊच्या गर्भकुळा अन्याय तू केलास मग भोग आपल्या पाप कर्माची फळ म्हणून वध तुझा मी केला शास्त्राच्या नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय त्या ब्रह्मांडामध्ये आपले परमभक्त संकाधी श्रावण व मिळलेले निघलेला राजा व परशुराम हे तिघेही आपल्या मुखीत तल्लीन झाले. होय उमादेवी, हे तिघेही माझे परम भक्त आहेत. भगवान विष्णू नारायणाने 5 अवतारी कार्य पूर्ण केली आणि काही कार्य परशुराम अवतार धारण केला आहे उमादेवी. होय नंदा. नारायण
जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण होईल नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण होईल भय नारायण नारायण भ्रमण करता करता या कैलासावरती आलो. जर आलोच आहे तर भोलेनाथ आणि माता उमादेवी यांचे दर्शन तर घेतलेच पाहिजे. नारायण नारायण कैलासपते शिवशंकर माते उमादेवी आपणास या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण आशीर्वाद मुनिवर्य. मुनिवर्य, आज अचानक या माझ्या कैलास पर्वतावर कसं काय येणं केला? नारायण नारायण भगवंता भगवान विष्णू नारायणाने आपल्या 5 अवताराचे कार्य पूर्ण केले. 6व्या अवतारी परशुराम अवतार धारण केला आणि हाच परशुराम काही कार्य आहेत या आपल्या कैलासावरती येत आहे. नारायण नारायण मुनिवर्य, परशुराम तर माझा परमभक्त आहे. काही कार्यानिमित्त माझ्या या कैलास पर्वतावर येत असावा. नारायण नारायण नक्की शिवशंभो काही कार्य आहेत या आपल्या कैलासावरती परशुराम येत आहे. बरं बरं येतो मी. ठीक आहे मुनिवर्य. नारायण 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 प्रणाम माते, प्रणाम शिवशंभो. आशीर्वाद परशुरामा. परशुरामा, तुझ्या तर अवताराचे कार्य पूर्ण झालंय. तुला तुला या माझ्या कैलास पर्वतावर येण्याची काही गरज नाही. ए शिवशंभो, मला जर का समजा तुमचे आभारच मानायचे असतात तर मी या कैलासावर आलो नसतो. परंतु ए भगवंता, माझ्या मनामध्ये एक विचार आला आहे आणि त्याकरता मी इथवर आलो आहे.
परशुरामा, असा कोणता विचार तुझ्या मनामध्ये आला आहे? परशुरामा, आधी माझ्या लक्षात भगवान शिवशंकरांना गुरुदक्षिणा देण्याकरता इथवर आला आहे. माते अगदी बरोबर ओळखलं. हे शिवशंभो, याच उद्देशाने मी या तुझ्या कैलास पर्वतावर आलो आहे. मग भगवंता सांगा सांगा, गुरुदक्षिणा म्हणून मी आपणाकरता काय करू? परशुरामा, धन्य आहेस तू आणि आणि धन्य तुझे माता पिता. परंतु परशुरामा, तू मला खरोखरच गुरुदक्षिणा देणार आहेस का? हे शंभो, मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय या देहाचा त्याग करू शकत नाही. त्यामुळे हे भोलेनाथा, सांगा सांगा, गुरुदक्षिणा म्हणून मी आपणाकरता काय करू? शंभो. परशुरामा, ऐक तर, तुझ्या या योद्धा अवताराचा त्याग करून परत तू ब्राह्मण ऋषीच्या अवतारात ये आणि या सर्व राजपुत्रांना शिक्षण दे. शंभो, ठीक आहे. आज तुम्हाला वचन देतो. आजपासून मी माझ्या या योद्धा अवताराचा त्याग करतो. परंतु शंभो, हा परशु माझ्यासाठी नाममात्र शस्त्र असेल. परंतु हे शिवशंभो, आपण दिलेला हा शिवधनुष्य मी कोठे बरं ठेवू? परशुरामा, तुझ्यासारखे या पृथ्वी तलावर माझे 2 शिवभक्त आहेत. त्यांना हा शिवधनुष्य देऊ शकतो. भगवंता, असे कोण कोण आहेत ते 2 शिवभक्त? परशुराम, ऐकतच, एक म्हणजे लंकाधीश रावण आणि दुसरा म्हणजे मिथिले नगरीचा राजा जनक. या 2 पैकी जो कोण माझा शिवधनुष्य देण्याच्या पात्रतेचा असेल त्यालाच माझा शिवधनुष्य दे. ठीक आहे भगवंता, आपण दिलेले गुरुदक्षिणेचे कार्य पूर्ण करून मी पुन्हा कैलासावरती येईल. भगवंता, माता उमादेवी मला आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद असो. नारायण नारायण नारायण, नाम घेता मुखी गुण मिळे समाधान. नाम घेता मुखी गुण मिळे समाधान. त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण. हो, नाम घेता मोठी मिळे समाधान. त्रैलोक्याचा स्वामी आहे तोच माझा देव नारायण. हो, नाम घेता मोठी मिळे समाधान. त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण.
त्या लंकादेशाच्या नगरीमध्ये आलो. नारायण नारायण. या लंकाधीश रावणाला त्या मुनीवर यांचा कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. आशीर्वाद नारद मुनी. नारद मुनी, आज या लंकाधीशाच्या नगरात कसं काय येणं झालं? नारायण नारायण. लंकाधीशा एक सुवार्थ सांगण्यासाठी आलो आहे. काय? नारायण नारायण. करता कोणती स्वार्थ घेऊन आला आहात? नारायण नारायण. लंकाधीशा, रेणुका मातेचा पुत्र परशुराम शिवशंकरांचा आदेश घेऊन तो धनुष्यबाण आपणास अर्पण करण्यासाठी या आपल्या लंकेमध्ये येत आहे. ही सुवार्थ सांगण्यासाठी इथवर आलो आहे. नारायण नारायण. काय सांगत आहात? परशुराम पाठीमागं या लंकेमध्ये नारायण नारायण. होय लंकाधीशा, आपल्याच लंकेमध्ये. बरं बरं, येतो मी. नारायण नारायण. हे लंकाधीश रावणा, तुझा विजयाचा विजय. हे ऋषीपुत्रा, तुला या लंकाधीशाच्या श्रेष्ठतेवर काही संशय आहे का? अरे, असा कोणता देव या त्रैलोक्यात आहे त्याला हा लंकाधीश पराभूत करू शकला नाही? अरे, या साऱ्या त्रिभुवनाचा राजा आहे मी, राजा. या साऱ्या त्रैलोक्याचा देव आहे मी, देव. आणि असे असून सुद्धा तू माझ्या राज्यात माझ्या नावाचा यज्ञ करत नाही. तसाच मला देव देखील मानत नाही. तुझ्या या अपराधाकरिता तुला मी मृत्यूदंडाची शिक्षा देत आहे. हे लंकाधीश रावणा, तू फार अहंकारी झालायस. तुझा स्वभाव सुद्धा असुरासारखा झालाय. अरे अरे, तू देव नाहीस, देव असुर आहेस असून तू या लंकेमध्ये साऱ्या ऋषीपुत्रांना बंदिवान केला आहे. हे ऋषीपुत्र, तुझ्या जिभेला वेळीचा वर घाल, नाहीतर तुझे शरीर धडाम वेगळे केले तरी थांब लंकाधीश. सावध हो. हा शिवभक्त परशुराम तुला चेतावणी देत आहे. यावे शिवभक्त परशुराम, आपल्या या लंकाधीशाच्या नगरी स्वागत आहे. या आपण माझ्या सिंहासनावरती विराजमान व्हा. नाही नाही लंकाधीश, तू तर फार अहंकारी झाला आहे. त्यामुळे तुझ्या या सिंहासनावर मी मुळीच बसणार नाही, समजलास? हे शिवभक्त परशुराम, आपले माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. आपण शिवशंकरांच्या सांगण्यावरून मला बंदिवासातून सोडवून आणले आहात. तेव्हा मी आपली काय सेवा करू? हे लंकाधीश, तू जर का समजा माझ्या उपकाराची परतफेड करणार असतील तर हा ऋषीपुत्र मला दे. परशुराम, आपणास हा ऋषीपुत्र हवा असेल तर आपण भूषण घेऊन जा. अरे लंकाधीश, अरे तुझ्या या लंकेत येण्याचे कारण म्हणजे तू सुद्धा माझ्यासारखा एक शिवभक्त आहे. भगवान शिवशंकराने दिलेला हा शिवधनुष्य देण्याकरता मी इथवर आलो होतो. परंतु काय परशुराम, हे लंकाधीश, तू तर फार अहंकारी झालाय. त्यामुळे तुला हा शिवधनुष्य देणे कदापि शक्य नाही. क्षमा असावी प्रभू. मी देखील आपल्याप्रमाणे शिवभक्त आहे. त्यामुळे हा शिवधनुष्य आपण मला प्रदान करावा. नाही लंकाधीश, तू तर फार अहंकारी झालाय. त्यामुळे तुला हा शिवधनुष्य देणे कदापि शक्य नाही. अरे लंकाधीश, तुझ्या या लंकेतून हा पहा मी चाललो नाही. चल ऋषी, माझ्या समोर शिवधनुष्य मला प्राप्त झाला नाही. नारायण नारायण.
नारायण श्रीराम 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 प्रभु श्रीराम प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो की हरिनाम हरिनाम गातो की हरिनाम अंतर माझा रात्रंदिन तो वास करील श्रीराम अंतर माझा रात्रंदिन तो वास करील श्रीराम मिथिला नरेश राजा जनक या राजा जनकाच्या चरणी या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम नारायण नारायण आशीर्वाद असो मुनिवर्य मुनिवर्य आज अचानक माझ्या या जनक नगरीमध्ये कसे काय नारायण केलं नारायण नारायण राजा जनका एक सुवार्ता सांगण्यासाठी इथवर आलो आहे सुवार्ता आणि ती कोणती सांगतो सांगतो राजा जनका राजा जनका जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम हा आपल्याप्रमाणे एक मोठा शिवभक्त आहे शिवाच्या आज्ञा घेऊन त्याने शिवधनुष्याचा त्याग करण्याचा पण केला आणि तो शिवधनुष्य घेऊन तो लंकादेशाच्या नगरीमध्ये गेला परंतु काय लंकादेशाच्या त्या अहंकारामुळे त्याने तो शिवधनुष्य देण्यास नकार दिला
आणि तो शिवधनुष्य घेऊन परशुराम या आपल्या नगरीमध्ये येत आहे. ही सुवार्ता सांगण्यासाठी मी इथवर आलो आहे. नारायण नारायण. काय म्हणत आहात मुनिवर्य? परशुराम तो शिवधनुष्य माझ्या चरणी अर्पण करणार, ही तर फार आनंदाचीच गोष्ट आहे. होय होय राजा जनका, मोठी आनंदाची बातमी आहे. येतो बरं, येतो मी. नारायण नारायण. राजा जनका, आपला जय जयकार असो. राजा जनका, यावं यावं परशुराम आपला महाराज. जय जयकार असो. हे परशुरामा, तुझ्या या पदस्पर्शाने माझी ही मिथिला नगरी फार धन्य झाले. सांग प्रभू, मी आपली काय सेवा करू? राजा जनका, मी एक शिवभक्त आहे. भगवान शिवशंकराने दिलेला हा शिवधनुष्य ही सारी पृथ्वी 21 वेळा निशस्त्रीय करून हा शिवधनुष्य मी भगवान शिवशंकराला देण्याकरता गेलो असता, त्याने हा शिवधनुष्य घेतला नाही. त्याने हा शिवधनुष्य लंकापती रावण व मिथिला राजा नरेश यापैकी दोघांना देण्यास सांगितला. म्हणून राजा जनका, आज तुझ्या या मिथिला नगरीत आलो आहे. राजा जनका, म्हणून आज तुझ्या या मिथिला नगरीमध्ये आलो आहे. परंतु प्रभू, लंकाधीश रावण हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिवभक्त आहे. हा शिवधनुष्य आपण त्यांना द्यावा. राजा जनका, अरे तुझे हे थोर विचार पाहून धन्य धन्य झालो मी. परंतु राजा जनका, हा शिवधनुष्य देण्याकरता मी लंकाधीशाच्या नगरीत सुद्धा गेलो होतो. पाहतो तर काय, तो लंकाधीश फार अहंकारी झाला आहे. त्याने आपल्या राज्यातील जनतेचा छळ मांडला आहे. शिवाय कित्येक ऋषी मुनींना बंदिवान करून सोडला आहे. त्यामुळे राजा जनता, हा शिवधनुष्य मी त्याला दिला नाही. आणि हा शिवधनुष्य त्याला दिला असता तर या त्रैलोक्यात त्याने हाहाकार माजवला असता. म्हणून राजा जनता, हा शिवधनुष्य मी आपल्याला प्रदान करणार आहे. आणि याचा वापर आपण या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. राजा जनका, याचा वापर आपण या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. राजा जनका, आपण या शिवधनुष्याचा स्वीकार करावा. ठीक आहे प्रभू, जशी आपली आज्ञा. राजा जनका, भगवान शिवशंकराने दिलेले कार्य आज मी पूर्ण केले आहे. आता कैलास पर्वतावर जाऊन मी माझ्या योद्धा अवताराचा त्याग करणार आहे. राजा जनका, येतो मी. राजा जनका, येतो मी. आशीर्वाद असो. गणेशा, तुझ्यावर मी एक कामगिरी संपवणार आहे. कोणती कामगिरी माते? तुझे पिता शिवशंकर साधनेला बसले आहेत. त्यामुळे तू कोणाला आतमध्ये पाठवू नको. त्यांच्या साधनेमध्ये कोणता विघ्न येणार नाही याची काळजी घे. ठीक आहे माते. माते, मी तुला वचन देतो की मी या प्रवेशातून कोणा एकमेकावर घेणार नाही. ठीक आहे. मित्र मुचकराज, अरे मित्र मुचकराज.
आपण मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे काय होत आहे? विक्रम चक्रात माझे पिता भगवान श्रीशंकर कपिलांना म्हणते त्यांच्या तातडीमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही म्हणून विक्रम चक्रात मी तुला हातभार देईन. प्रभू मी पुढच्या प्रवेशद्वारावर जाऊन उभा राहतो आणि पहारा देतो. ठीक आहे विक्रम चक्रात. आता माझे शिवधनुष्याचे प्रधान कार्य पूर्ण झाले आहे. आता माता उमादेवी व भगवान शिवशंकरांचे दर्शन घेतले पाहिजे. चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. हे तर भगवान शिवशंकरांचे नंदी माझ्या मार्गात येत आहे. नंदी माझा मार्ग सोडा. नंदी माझा मार्ग सोडा.
मला भगवान शिवशंकरांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गात आला आहात. नंदी नंदी माझा मार्ग सोडा, नाहीतर युद्धाची तयारी करा. चला, नंदीचा तर नंदीने तर मला मार्ग मोकळा केला आहे. चला आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. हे ऋषीपुत्रा, कोण आहेस कोण तू? आणि तुला कैलासावरती जाता येणार नाही, त्यामुळे तू इथून निघून जा. पुष्का, तुला सुद्धा मी पुन्हा सांगतोय की तू माझ्या मार्गात येऊ नकोस. नाहीतर तुला माझ्या क्रोधाचा सामना करावा लागेल. हे लक्षात ठेव मुश्काव. हे मानवा, काही झालं तरी चालेल, परंतु मी तुला आतमध्ये सोडणार नाही. मुश्काव, मग शिकार रणांगण.
जाता येणार नाही तेव्हा तू इथून माघारी जा. हे बालका, तू तू तरी मला अडवणारा कोण आहे? मी भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जात आहे. मी शिवभक्त परशुराम आहे. परशुराम. नाही बाबा परशुराम, मी तुम्हाला आत्मय जाऊ देणार नाही. कारण माता पार्वतीची मला आज्ञा आहे की कोणालाही आत्मय जाऊ देऊ नको. तेव्हा आपण माघारी जावे. हे बालका, माघारी जाणं हे कदापि शक्य नाही. भगवान शिवशंकरांचे दर्शन घेतल्याशिवाय हा शिवभक्त परशुराम माघारी जाणार नाही. अरे बालका, तुला एवढी खमेल मग स्वीकार रणांगण. ठीक आहे परशुरामा, तुझ्या वेळेला शंभो, माझ्या हातून मोठा अपराध घडला आहे. शंभो, मला क्षमा करावी. माते, मला क्षमा करावी माते. परशुरामा, क्षमा आमची नको, बाळ गणेशाची मान. नाही माते, भगवान परशुरामे श्री आणि विष्णूचे अवतार आहेत. त्यांनी माझी क्षमा मागणे योग्य नाही. तेव्हा आपण त्यांना क्षमा करावी. पार्वती, परशुरामाला क्षमा करावी. परशुरामाने माझ्या भक्तीपोटी जे युद्ध केले, त्या युद्धामध्ये गणपती, माझ्या गणपतीचा दात तुटला. त्यामुळे आजपासून या त्रैलोक्यामध्ये माझ्या गणेशाला एक दंत म्हणून ओळखले जाईल. एक दंत म्हणून ओळखले जाईल. परशुराम आणि श्रीगणेश एक दात तुटला